नगर परिषदेचा 173वा वर्धापन दिन उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला। यावेळी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले। तसेच वृक्षारोपण आणि पदयात्रेच्या माध्यमातून पर्यावरण संवर्धनाचा संदेश देण्यात आला। या कार्यक्रमास नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष, मुख्याधिकारी, पदाधिकारी, नगरसेवक, नगरसेविका तसेच अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। स्वच्छ, हरित आणि विकसित सातारा घडविण्याचा निर्धार व्यक्त करत नगर परिषदेने शहराच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध असल्याचा संदेश दिला। साहित्य रत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त आज सातारा शहर नगर परिषद, त्याचबरोबर सातारा शहरातील तमाम अण्णाभाऊ साठेंच्यावरती प्रेम करणारे सर्वजण या ठिकाणी उपस्थित आहेत। सातारा नगर परिषदेचा वर्धापन दिन, त्याचबरोबर लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांची जयंती, हे सर्व एकत्रित सण येत असतात। त्यामुळं एक वेगळ्या स्वरूपाचा माहोल संपूर्ण सातारा शहरामध्ये उभा असतो। सातारा शहर नगर परिषदेचे कर्मचारीसुद्धा या संपूर्ण आजच्या या दिवसामध्ये गिरेरीनं भाग घेतात, सहभाग घेतात आणि सर्वांच्या सहमतीनं एक चांगल्या स्वरूपाचा कार्यक्रम या ठिकाणी आज होतोय। आज अण्णाभाऊ साठेंच्या पुतळ्याचं स्वप्न संपूर्ण सातारा शहरवासी नाही, महाराष्ट्रवासियांचं पूर्ण झालेलं आहे। महाराष्ट्रामध्ये असा देखणा आणि सुंदर असा पुतळा माननीय नगराध्यक्ष यांच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी उभा केलेला आहे। याला दोन्ही महाराजांचं पाठबळ मिळालं, त्याच्यामुळे आज चांगल्या स्वरूपाचा एक सुंदर असा पुतळा या ठिकाणी उभा राहतोय। साहित्याची जपणूक करणारी अण्णाभाऊ साठेंची प्रेरणा या संपूर्ण सातारा शहराला मिळावी, हा या पाठीमागचा दृष्टिकोन होता। त्याच्यामुळं अण्णाभाऊ साठे यांचं साहित्यावर असणारं प्रेम साताराकरांना कायमस्वरूपी या पुतळ्याच्या माध्यमातून प्रेरित करेल। लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती, तसेच आपले लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांचे आज पुण्यस्मरण आहे। आज या आणि आमच्या नगरपालिकेचा आज वर्धापन दिन, असे सगळे योग आज एकत्र गाठून आलेले दीपावलीला। आज आम्ही सर्व नगरपालिका तसेच दोन्ही श्रीमंत छत्रपती शिवाजीराजे भोसले तसेच श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली आपले महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून आपण गेल्या महिन्यात अण्णाभाऊ साठेंचा पूर्णपणे पुतळ्याचं उद्घाटन केलेलं आहे। ज्या उद्घाटनात एक महापुरुषांचे नुसते पुतळे उभे न करता त्यांचे विचार आणि सगळ्या लोकांच्या हृदयासाठी सर्व सण उत्सव आम्ही साजरी करतो। सगळ्यांनी एकत्र येऊन समरसतेचा एक संदेश सगळ्यांच्या जायला पाहिजे यासाठी हे सण साजरे केले जातात। या सर्व सणांच्या शुभेच्छा देत होतो।